नमस्कार मित्रांनो, हे बघा, जर तुम्हाला सिरियसली स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुमचे जर आयुष्यातले सगळे स्वप्न पूर्ण करायचे असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर या व्हिडिओला आत्ता स्किप करा. कारण तुम्ही अशा ब्रँडचा व्हिडिओ बघताय ज्या ब्रँडनी एकाच वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करून भारतातील पहिला ब्रँड बनवण्याचा मान पटकावला आहे. या ब्रँडमुळे 300 पेक्षा जास्त लोकांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न तर पूर्ण झालेच, पण त्यासोबतच हजारो लोकांना रोजगार देखील मिळाला. मित्रांनो, मी ज्या ब्रँड बद्दल बोलतोय त्या ब्रँडचं नाव आहे मिस्टर बडेवाला. चला तर मित्रांनो समजून घेऊया मिस्टर बडेवाला हा ब्रँड मार्केटमध्ये कसा आला. मित्रांनो, आमच्या शिर्डीमध्ये मॅकडीचं एक रेस्टॉरंट ओपन झालं होतं आणि तुम्हाला पण माहिती आहे, मी एक अतिसामान्य कुटुंबातून येतो. माझ्या घरच्यांना कधी बर्गर माहिती नाही, त्यांनी कधी खाल्लेलाच नव्हता. मी त्यांना बर्गर खाण्यासाठी शिर्डीला मॅकडॉनल्डला घेऊन गेलो आणि किस्सा असा झाला मित्रांनो, माझ्या वडिलांनी तो बर्गर आपण जसा वडापाव खातो तसा खाल्ला. म्हणजे तो ब्रेड बाजूला, त्यातली टिक्की बाजूला. मित्रांनो, तुम्हाला पण माहितीये मॅगडीमध्ये टिक्की जराशी मोठी असते, ब्रेड थोडा छोटा असतो. तो ब्रेड संपला आणि मग माझे वडील मला म्हणता की निलेश, अरे आपल्याला अजून पाव मिळतील का. मित्रांनो, मग मी विचार केला, जर अमेरिकेमधला प्रोडक्ट आपल्या इंडियामध्ये येऊन एवढा मोठा मार्केट बनवत असेल तर आपण आपल्या वडापावला इंटरनॅशनली का घेऊन जायला नको. आणि ह्याच हेतूने मित्रांनो मी विचार केला आणि मी माझ्या टीमला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला वडापाव सुरू करायचा आहे. आणि जर आपण आउट ऑफ कंट्रीचा प्रोडक्ट खाऊन त्याचे स्टेटस टाकत असेल तर एक दिवस असा बनवायचा की आपला वडापाव इंटरनॅशनली लोकांनी, जसा आपण ग्रामीण भागामध्ये पाव बाजूला आणि आतला वडा बाजूला असा खातो तसा खाऊन मित्रांनो त्यांनी स्टोरी आणि स्टेटस टाकलं पाहिजे. आणि याच हेतूने सुरू झाला मित्रांनो मिस्टर बडेवाला. सर्वांना माहितीच आहे, लहान वयोगटापासून तर वयोवृद्धांपर्यंत खाल्ला जाणारा प्रोडक्ट म्हणजे वडापाव, मग त्यालाच आपण ब्रँड का बनवू नये. आणि याच हेतूने मी आणि माझ्या मित्रांनी सुरू केला मित्रांनो दादरचा सुप्रसिद्ध मिस्टर बडेवाला. आता दादरचं नाव दिलं याचं कारण असं, आपल्याला इंटरनॅशनली हा ब्रँडला घेऊन जायचंय. मग बऱ्याच जणांना माहिती पाहिजे नेमकं वडापावची सुरुवात कुठं झाली, म्हणून मित्रांनो आम्ही त्याचं नाव दादरचा सुप्रसिद्ध मिस्टर बडेवाला असं दिलं. तर अशी सुरुवात झाली मिस्टर बडेवाल्याची. आहे का नाही इंटरेस्टिंग. तर मित्रांनो आपण समजून घेऊया मिस्टर बडेवाला सुरू करताना प्रोडक्ट कोणते कोणते आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सुरू करल त्याला मार्जिन किती मिळणार आहे आणि तुम्ही फ्रँचायझी फी किती घेणार आहे, हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, यामध्ये प्रोडक्टमध्ये आपल्याकडे वडापाव तर आहेच, त्यासोबत मित्रांनो आपल्याकडं कढी वडा आणि दही वडा सुद्धा आहे, त्यासोबत पॅटीस आहे, त्यासोबत ब्रेड वडा आहे, त्यासोबत खडी साखरेचा चहा आहे, त्यासोबत स्वादिष्ट गुळाचा देखील चहा आहे, त्यासोबत मित्रांनो तुम्हाला कोल्ड कॉफी सुद्धा मिळते. असे सगळे प्रोडक्ट आहे. आता प्रश्न पडला असेल की सर आम्हाला तर वडापाव बनवता येत नाही, आम्ही कसं फ्रँचायझी सुरू करणार, त्यासाठी आम्हाला काही ट्रेनिंग घ्यावं लागणार की आम्हाला काही हॉटेल मॅनेजमेंट करावं लागणार. नाही मित्रांनो, तुम्ही घेताय दादरचा सुप्रसिद्ध मिस्टर बडेवाल्याची फ्रँचायझी. तर मित्रांनो हा वडापाव बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मॅगी बनवता आली पाहिजे, जी तुम्ही 2 मिनिटांमध्ये बनवली, बरोबर ना, घरी बनवली सगळ्यांनी. ज्याला मॅगी बनवते ती मित्रांनो त्याला वडापाव देखील बनवता येणार. मी तुम्हाला सिंपल वडापाव कसं बनवायचं ते समजून सांगतो. का समजून सांगतो, कारण बरेचसे आउटलेट मित्रांनो बंद होतात ते आचार्याच्या कारणामुळे. आचारी नसला तर मित्रांनो वडापाव नाही मिळत, आचारी नसला तर प्रोडक्ट मिळते नाही आणि आपल्याला शॉप बंद ठेवावं लागतं. त्या शॉपमध्ये आपण कस्टमर आपला एक एक मेहनत करून कमवलेले असतात, ते कस्टमर तुटायला सुरुवात होती. म्हणून मित्रांनो कुठल्याही आचार्याची गरज नाही. वडापाव बनवताना सिंपल तुम्हाला बटाटे उकडायचे, आम्ही पाठवलेलं फोडणी त्याच्यामध्ये टाकायची, वरतून कोथिंबीर ऍड करायची, चटणी रेडी झाली. त्याचे मित्रांनो गोळे बनवायचे, टिक्की बनवायची. बेसन पिठामध्ये ॲज पर केजी तुम्हाला किती पाणी टाकायचं, किती ववा टाकायचा याचं पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्या ट्रेनिंग नंतर मित्रांनो तुम्ही फक्त अर्धा ते 1 तासामध्ये वडापाव सेम जो मिस्टर बडेवाल्याच्या शाखेवरती मिळतो तो तुम्ही बनवू शकतात. सर खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे सर, आम्हाला लवकर सांगा, आमची एक्साइटमेंट वाढत चाललेली आहे. कारण जर मला मॅगी बनवता येत असेल तर मी एवढे सगळे प्रोडक्ट बनवू शकतो, हे ऐकूनच आम्हाला खूप छान वाटतंय. याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागणार, तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट लागणार. जर तुमच्याकडे शॉप असेल तर एक वेगळी इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात पण 2 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतात. एक शॉपमध्ये मित्रांनो तुम्ही एक कमी बजेटमध्ये, म्हणजे साधारणतः तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही चांगलं शॉप बनवू शकतात. तर ते कसं बनवायचं याचं गायडन्स तुम्हाला पूर्णपणे आमची टीम देईल, ज्या एक्झिक्युटिव्हनी तुम्हाला
हा व्हिडिओ पाठवलाय त्यांच्याशी व्यवस्थित बोलून ते समजून घ्या 1 लाख रुपयामध्ये शॉप कसं बनवायचं. त्यामध्ये सगळं होणार, तुमचा डिजिटल बोर्ड होणार, तुमचा इंटेरियर होणार, तुमचं इक्विपमेंट्स होणार, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार. तर 1 लाख रुपयामध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो मिस्टर वडेवाल्याचं शॉप सुरू करू शकतात. त्यामध्येच मित्रांनो दुसरं मॉडेल एक चांगलं शॉप, ज्याच्यामध्ये पूर्णपणे मित्रांनो एसएच चे इक्विपमेंट्स वापरले जाणार, डिजिटल बोर्ड चांगला टाकला जाणार, त्याच्यानंतर पीओपी केली जाणार, इंटेरियर एकदम क्लीन असणार. असं दुसरं ते मित्रांनो बजेट प्लस मायनस होईल. म्हणजे एखाद्याकडे 1 लाख रुपये तो देखील शॉप सुरू करू शकतो, एखाद्याला 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे, चांगलं शॉप बनवायचंय, तो देखील सुरुवात करू शकतो. आणि ह्यासोबत मित्रांनो शॉप व्यतिरिक्त अजून दुसरं मॉडेल आहे जे आपल्याकडे किओस्क आहे. जे तुम्ही बरेचसे किओस्क, तुम्हाला स्क्रीनवरती पण बरेच किओस्क दिसत असतील मित्रांनो. किओस्कमध्ये पण 2 किओस्क आहे. एका किओस्कची कॉस्ट आहे 2 लाख रुपये, ज्याच्यामध्ये किओस्क सोबत तुम्हाला सगळे इक्विपमेंट्स येणार. आणि दुसरं किओस्क आहे मित्रांनो 1 लाख रुपये, ज्या 1 लाख रुपयाच्या किओस्कमध्ये किओस्क सोबत तुम्हाला सगळे इक्विपमेंट्स येणार. मित्रांनो एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये तुम्हाला आम्ही फ्रँचायझी बनवलेली आहे की नाही जबरदस्त मित्रांनो. सर आता आम्हाला इन्व्हेस्टमेंट पण कळाली, म्हणजे आमच्याकडे 1.5 ते 2 लाख रुपये असतील किंवा 1.5 लाख रुपये असेल तरी आम्ही स्टार्ट करू शकतो, असा तुमचा ब्रँड आहे आणि अशी अपॉर्च्युनिटी आहे. हा सर आता आम्हाला कळतंय की एका वर्षामध्ये 300 फ्रँचायझी कशा झाल्या. त्याचं कारणच हे आहे, एवढे जबरदस्त प्रोडक्ट आणि एवढ्या कमी कॉस्टमध्ये तुम्ही फ्रँचायझी देताय. त्यामुळेच मित्रांनो हा भारतातील पहिला असा ब्रँड बनलेला आहे की जो सर्वात स्वस्त आहे आणि खूप चांगला मार्जिन काढून देतो. मग सर आता आम्हाला हे सांगा ना की आम्हाला किती मिळणार. तर मित्रांनो हा फ्रँचायझी सुरू केल्यानंतर तुम्हाला साधारणतः 40 ते 50% ग्रॉस मार्जिन शिल्लक राहतं. तर त्याचा डिटेल मित्रांनो तुम्हाला आमचे फ्रँचायझी एक्झिक्युटिव्ह तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओ संपता त्यांना पहिला कॉल करा आणि त्यांच्याकडून अजून जास्त डिटेल समजून घ्या. हा सर बरोबर आहे, तुम्ही प्रॉफिट मार्जिन पण 50% देताय, खर्च पण कमी सांगताय, याचा अर्थ तुम्ही फ्रँचायझी फी खूप जास्त घेत असणार. नाही मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय मी अति सर्वसामान्य कुटुंबातून येतो. मित्रांनो जेव्हा मला आउटलेट सुरू करायचं होतं त्यावेळेस मी बऱ्याचशा फ्रँचायझी सर्च केल्या. तर फ्रँचायझीची फीस 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये आहे. म्हटलं यार आपलं काम नाही. मग आपल्यासारखी कित्येक तरुण आहे ज्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे, पण मार्केटमध्ये अशी अपॉर्च्युनिटी नाहीये. म्हणूनच मित्रांनो आम्ही जास्त फी घेणार नाही. तुमच्याकडून फ्रँचायझी फी मध्ये आम्ही फक्त 1 लाख रुपये घेऊ. काय सर तुम्ही तर म्हणता शॉप 1 लाखापासून तुम्ही सुरू करू शकतात आणि तुम्ही फ्रँचायझी फी 1 लाख घेताय, हे पटतं होय तुम्हाला. मित्रांनो एवढे सगळे प्रोडक्ट बनवलेले आहे, त्याच्या रेसिपी बनवलेल्या आहे. आता फ्रँचायझी फी मध्ये आम्ही तुम्हाला देणार काय ट्रेनिंग देणार आहे, इक्विपमेंट्स कसे कुठून घ्यायचे, शॉप कसं क्लीन करायचं, शॉप कसं बनवायचं, प्रॉफिट कसं करायचं, मार्केटिंग कशी करायची, ते चालवायचं कसं, कस्टमरशी कसं बोलायचं, त्याच्यानंतर तुमच्या स्टाफशी कसं बोलायचं, याचं सविस्तर ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाणार आहे. तर मित्रांनो याची फ्रँचायझी फी 1 लाख होतीच ना, पण नाही मित्रांनो आम्ही तुमच्याकडून एवढी घेणार नाही. आम्ही तुमच्याकडनं फक्त 50,000 रुपये घेणार. म्हणजे जर तुमच्या अकाउंटला 1.5 लाख रुपये असेल आणि तुम्ही जर विचार करत असाल मला महिन्याला 50,000 रुपये कमवायचे, त्यासाठी मी 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून मित्रांनो मी कष्ट देखील घेईल. आणि एवढी फ्रँचायझी फी कमी असल्यामुळं मित्रांनो 300 पेक्षा जास्त लोकांनी ह्या फ्रँचायझी ऑलरेडी बुक करून, आणि बरेचसे फ्रँचायझी ओनर मित्रांनो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. त्यातले काही 50-60 हजार रुपये सुद्धा महिना कमवत आहे. काहींनी जस्ट सुरुवात करून आपल्या स्वप्नांना सुरुवात केली आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या फ्रँचायझी आत्ता सुरू झाल्या आहे त्या पण लवकरात लवकर प्रॉफिटमध्ये मी आणि माझी टीम घेऊन जाणार याची खात्री देतो. आणि तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला देखील प्रॉफिटमध्ये घेऊन जाणार ही मी खात्री देतो मित्रांनो. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रासोबत गुजरात, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर गोवा अशा 3 राज्यांमध्ये मित्रांनो मिस्टर वडेवाला जाऊन पोहोचलेला आहे. ज्या ब्रँडचं विजन खूप मोठं आहे मित्रांनो. तुम्हाला 50,000 रुपये कमावण्यापासून कुणी रोखू शकत नाही. जर आम्ही सांगतो त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आम्ही तुम्हाला मित्रांनो 50,000 रुपयेपर्यंत महिना देखील कमवू देऊ शकतो, एवढी मी गॅरंटी देतो. तर मित्रांनो फ्रँचायझी फी मध्ये आमचा 5 वर्षाचा सपोर्ट असतो आणि मी जे जे गोष्टी देणारे बोललो ते आम्ही 5 वर्षामध्ये देत असतो. पूर्णपणे ट्रेनिंग तुम्हाला फ्री देणार आहे. यासाठी तुम्हाला करायचं काय मित्रांनो, तुम्हाला शॉप काढायचंय, उद्यम आधार काढायचंय, फूड लायसन काढायचंय, शॉप बघायचं आहे आणि ज्या एक्झिक्युटिव्हनी मित्रांनो तुम्हाला ही फ्रँचायझीची अपॉर्च्युनिटी सेंड केली
पहिला कॉल त्यांना करायचा आणि त्यांना धन्यवाद म्हणून मित्रांनो त्यांच्यासोबत फ्रँचायझी बुक करून तुमच्या स्वप्नांना सुरुवात करायची. मी गॅरंटी देतो मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये उद्योजक बनणं खूप काळाची गरज आहे. कारण उद्योजक शिवाय मित्रांनो आपण आयुष्यामध्ये आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. म्हणून मित्रांनो एक पाऊल तुम्ही टाका, बाकीचे पाऊल आम्ही टाकायला तयार आहे. आणि अजिबात लेट करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्या गावातला दुसरा एखादा व्हिडिओ बघत असेल आणि तो विचार करत असेल की यस मला देखील ही अपॉर्च्युनिटी सुरू करायची आहे. म्हणून अजिबात लेट करू नका, लगेच संपर्क करा आणि फ्रँचायझी बुक करा. आणि अजून काही डिटेल्स हव्या असतील तर आमच्या एक्झिक्युटिव्हला संपर्क करा. धन्यवाद.